आज ना खूप दिवसानंतर मिनी ब्लॉग शेअर करते आहे. नाश्ता स्किप केला आणि जेवण बनवायला घेतलं मी डायरेक्ट आणि वरण भात आणि मटकीची भाजी बनवते मी. इथं वरण शिजायला ठेवलं आणि मटकी इथं पहिले भाजून घेतली. भाजून घेतल्यानंतर कांदा टाकून घेतला, कारण की बाजार पण संपलेला होता. बाजार आणायला जायचं आहे मला. टोमॅटो वगैरे संपलेले आहेत घरातले, तर ते आणायला पण जायचं आहे मला. आणि खूप काही आणि बाजार आणायचं आहे. 2-3 दिवस असं काही बाहेर जायला मिळालंच नाही, म्हणून काय बाजार आणला नाही मी. आणि दादू पण आज जरा पडला, तर त्याच्या ओठाला लागलं, तर तिथं माझा थोडा वेळ गेला. आणि लहान मुलांचं तर तुम्हाला माहितीच असतंय, पडल्यानंतर 1 तास तिथं जातोच. आणि तसंच झालं, आज माझा दादू पडला, त्याच्या ओठाला लागलं, म्हणून तिथं माझा 1 तास गेला. आणि तो पण रडत होता आणि म्हणूनच उशीर झाला. आणि घरामध्ये पाहुणे असल्याकारणाने पण मला ब्लॉग शेअर करता आला नाही, तर थोडं समजून घ्या. आणि वरण इथे शिजलं आहे आणि मटकीची भाजी तिथं शिजायला टाकलेली आहे मी. वरण पण असं करते की दादू पण खाऊ शकेल असंच वरण करत असते मी, जरा कमी तिखटवालं, कारण की तो पण खाता. असं काही त्याला वेगळं मी बनवत नाही. वरण भात खातो तो त्याच्या हाताने. नंतर हे झाडं लावायचे होते 2-3 दिवस, झाडांकडे काही लक्ष नव्हतं, तर 2 झाडं माझे असेच सुकून गेले. त्यासाठी आज पहिले जेवल्यानंतर ते काम केलं. आणि इथेच एंड करते माझा मिनी ब्लॉग.